हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। रात्री वर्षा बंगल्यावर शिंदे, अजित पवार, शेलार आणि केसरकरांची बैठक। नाशिक, हिंगोली आणि यवतमाळ, वाशिम बाबत चर्चा। नाशिकसाठी शिंदे गटाकडून हेमंत गोडसे इच्छुक, तर भुजबळांच्या नावाची देखील चर्चा। भाजपचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। उन्मेष पाटील जळगावमधून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार। हेमंत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शक्ती प्रदर्शन। कार्यकर्त्यांकडून वर्षा बंगल्याजवळ घोषणाबाजी, तर भाजपाकडून हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध। जसा मला श्रीकांत तसा मला हेमंत, मुख्यमंत्री शिंदे यांचे उद्गार। मुख्य प्रवाहातून हेमंतला बाजूला जाऊ देणार नाही, संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय येणार, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय येईल अशी आशा, आमच्या भावना शिंदे जपतील, हेमंत पाटलांची प्रतिक्रिया। रत्नागिरी, सिंधुदुर्गातून किरण सामंत माघार घेण्याची शक्यता, तर भाजपचे नेते नारायण राणे सिंधुदुर्गात शक्ती प्रदर्शन करणार। शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी आज जाहीर होणार। रावेड, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सभा सोडून तातडीनं दिल्लीसाठी रवाना। पक्ष नेतृत्वाचा नाना पटोले यांना फोन आल्याची माहिती। वंचित बहुजन आघाडीची लोकसभेची 3री यादी जाहीर। पुण्यामध्ये वसंत मोरे यांना वंचितची उमेदवारी। पुण्यामध्ये आता तिहेरी लढत। वंचितकडून बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पाठिंबा। वंचितकडून पत्रकाद्वारे सुळेंना पाठिंबा जाहीर। हेमंत गोडसेंची 3 माणसं माझ्याकडे आली होती, आम्हाला पदरात घ्या म्हणाली। ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांचा मोठा गौप्यस्फोट। अर्ज भरण्यासाठी 2 दिवस उरले असताना देखील महायुतीचा यवतमाळ, वाशिमचा उमेदवार ठरेना। भावना गवळी यांना तिकिटाची धाकधूक। संजय राठोड यांना तातडीनं मुंबईला बोलावलं। रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा आम्हीच लढणार, भाजप जागा सोडणार नाही, नारायण राणेंचं वक्तव्य। तर पक्षानं सांगितल्यास निवडणूक लढणार आणि जिंकणारही, नारायण राणेंकडून स्पष्ट। सांगलीच्या जागेचा तिढा वाढला। सांगलीचा निर्णय होईपर्यंत राज्य प्रचार समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार। आमदार विश्वजित कदम यांचं पटोलेंना पत्र। उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यामधील चर्चा फिसकटली। हातकणंगले मतदारसंघामध्ये ठाकरे उमेदवार देणार। माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। आदित्य ठाकरे आज ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावर। विक्रोळीतील मध्यवर्ती शाखा आणि मानखुर्द येथील शाखेला आदित्य ठाकरे भेट देणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।